नक्कीच पहिला चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय आणि धाव चेंडूची समाप्ती ते गोलंदाज आहेत सनी पाटील. सेकंडला फलंदाज आहे राहुल चौधरी. ज्या मान्यवरांनी आम्हाला या स्पर्धेत सहकार्य केले त्यांचं पुन्हा एकदा आभार मानतो आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून. संदीप माई साहेब, अमर माई साहेब, महेशदा पाटील साहेब. यावेळी मात्र चेंडू कार्पेटच्या माध्यमातून चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑन रिझन मधनं. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, थोडस खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू सीमा पार. पहिला चौकार राहुलच्या बॅटमधनं. चौकारने आपलं खातं उघडतोय म्हणजे फलंदाज राहुल चौधरी. पहिला चेंडू डॉट गेला होता, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती चौकाराने खातं उघडलं होते. धावसंख्या 4 काटई संघाची धावसंख्या 4. बघा आयरे संघ 25 मिनिटं आपल्या 5 षटक टाकायचे, जास्त वेळ घेऊ नका. यावेळेस मात्र गती परिवर्तन. अजून एक डॉट चेंडू. पहिला चेंडू डॉट गेला होता, दुसऱ्या चेंडू चौकार मात्र तिसरा चेंडू पुन्हा एकदा डॉट जातोय. आमच्यासोबत आमचे गुणलेखक आहेत सचिन पाटील, निलजे. नांदिवली संघाच्या कोणत्याही खेळाडूने जायचं नाहीये. नांदिवली संघाच्या यानंतर तुमचा सामना लगेच खेळवला जाईल. नांदिवली संघ जिथील नांदिवली संघ. यावेळेस मात्र पुन्हा एकदा गती परिवर्तन. चेंडू टावतोय, चांगलं क्षेत्ररक्षण मात्र फेक थोडीशी उशिरा होते मी म्हणेल. एक धाव आपण बघतोय क्रिकेटमध्ये खूप महत्वाची मी म्हणेल. एक धावेने सामना कधी कधी गमवावा लागतो. मात्र गोलंदाजी चांगली केली जाते सनीकडनं. 2 to go. 4 चेंडू फेकले सनीने. सनी पाटील. स्ट्रायकरला फलंदाज अनंत पाटील. बिग कॉन्टॅक्ट्स. स्ट्रायकरला फलंदाज अनंत पाटील. खूप मोठं नाव आहे टेनिस क्रिकेटमध्ये. त्यानंतर गोलंदाज सनील पाटील सुद्धा एक खूप मोठं नाव आहे टेनिस क्रिकेटमध्ये. नक्कीच आमने सामने मात्र सनील कोळेगाव एंडकडनं. यावेळेस मात्र चेंडूला सन्मान दिला, हलक्याने घेऊन काढला. चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, चेंडू उचलतो फेकी करतोय. पण क्षेत्ररक्षकाला 4 क्रिया कराव्या लागतात. चेंडू येणं, वाकणं, उचलणं, फेकणं. तोपर्यंत 2 धावांचा अवधी असेल. 2ने धावसंख्या वाढते. धावसंख्या देती 7 धावा धावफलकावरती. 32 ग्रामीण संघ या स्पर्धेत खेळणारे 384 खेळाडू. 384 खेळाडूमध्ये एक खेळाडू जो ही बाईक आपल्या घरी घेऊन जाणार 19 फेब्रुवारीला. शेवटची रात्र या स्पर्धेची 19 फेब्रुवारी 19 एप्रिल. सनील कोळेगाव एंडकडनं. यावेळेस मात्र गती परिवर्तन. षटक समाप्त होतोय. चांगली गोलंदाजी केली मिळेल गोलंदाज सनीने. पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 7 धावा खर्च केल्या आहेत. 15 एप्रिल ते 19 एप्रिल या स्पर्धेचा कालावधी आहे. नक्कीच आपल्या ग्रामीणचा विचार केला तर मी तर म्हणे नक्कीच शेवटची स्पर्धा असेल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 7 धावा म्हणजे मी तर म्हणे कमी धावा दिल्यात मी म्हणे गोलंदाज सनी पाटीलने. एक चांगली सुरुवात आयरे संघाकडनं. नाणेफेकीचा कॉल जिंकून प्रथम राहुल केने यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं ते म्हणजे जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटई संघाला. जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटई संघाचे संघ आहेत राज पाटील. तर आयरे संघाचे संघ नाही आहेत ते म्हणजे राहुल केने. आयरे संघ बघा आपल्याला 25 मिनिटाचा अवधी असेल. जास्त वेळ घेऊ नका, फास्ट खेळायचं राहुल, कारण की थोडेसे सामने उशिरा झाले त्यामुळे आपल्याला वेळ कव्हर करायचा आहे. ही स्पर्धा आपण बघतो T20 ग्रुप आयोजित ग्रामीण चषक सन 2017. ही स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून SM डिजिटल, आशिष गायकवाड तिसगाव आणि पंकज माई भोपर ही स्पर्धा कव्हर करतायत. ही स्पर्धा आपण घर बसल्या युट्यूबवर सुद्धा बघू शकाल. दुसरं षटक गोलंदाज भावेश. वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं आणि पॉवर प्लेचं दुसरं षटक गोलंदाज भावेश.
नक्कीच नांदिवली संघाने कुठेही जायचं नाहीये, यातून जिंकणारा संघ लगेच आपल्याबरोबर फाईट करेल. नांदिवली संघ नक्कीच यावेळेस मात्र चेंडूने बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. गोलंदाज भावेश डॉट चेंडू होतोय. मेन पंच आहेत सुजित पाटील, मॅन फ्रॉम घारिवली स्क्वेअरलेगचे पंच आहेत प्रवीण पाटील भोपर. हे सर्व आमचे T20 ग्रुपचे सदस्य. गोलंदाज भावेश मानपाडा एनकडनं स्ट्रायकिंगला फलंदाज राहुल चौधरी, डावखुऱ्याचा फलंदाज राहुलचा सुद्धा आपण विचार केला. ओमकार या सीझनचा राहुलने सुद्धा 3 ते 4 अर्धशतक ठोकलेत. यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. 2 धावा पूर्ण होते बघा. ज्या वेगाने अनंत पाटील धावतात मात्र राहुल थोडेसे उशिरा धावतात मी म्हणेन. 2 धावा मिळत आहेत. 2 धावसंख्या वाढते. धावसंख्या देती 9. धावा धापलकावरती. राहुल थोडेसे उशिरा धावले, त्याने त्या 3 धावाही पूर्ण झाल्या असत्या. भावेश मानपाडा यांकडनं यावेळेस मात्र मोठा फटका मात्र क्षेत्ररक्षक तैनात. फलंदाज बाद. गोपी कोणती चूक करत नाहीये. पहिला झटका जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटेई संघाला. आमचे डीजे मास्टर चंद्रकांत फुटाणे. सॅरॅट पिक्चरचं हे गाणं. मात्र फलंदाज इथे 9 या धावसंख्या होती. फलंदाज पहिला गडी बाद होते काटेई संघाचा. नवीन फलंदाज विशाल चौधरी होते मैदानात. विशाल चौधरी तिसऱ्या क्रमांकावरती. येणारे फलंदाज सातत्याने आपण चांगली कामगिरी बघितली आहे. जर इंटरनॅशनलचा विचार केला आपण भारतीय संघाचे विराट कोहली स्वतः संघनायक, त्यानंतर ऑस्ट्रेलियाचे माजी संघनायक रिकी पॉन्टिंग. यावेळेस मात्र अप्रतिम चेंडू होता भावेशचा. त्यानंतर रिकी पॉन्टिंग, कुमार संगकारा, केन विलियमसन असे बरेचसे खेळाडू आपण बघतोय तिसऱ्या क्रमांकावरती इंटरनॅशनलला, जे सातत्याने चांगली कामगिरी. जो रूट विशाल आपल्या 2 धावाने खातो करते. संघाची धावसंख्या डबल फिगर 11 धावा धावपलकावरती. अजूनही विचार केला आपण तर पॉवर प्लेचे 2 चेंडू बाकी आहेत बघा. धावा जास्त आल्याने मी मला काटेई संघाटी. आयरी संघ चांगली कामगिरी करतोय मैदानात. यावेळेस मात्र मोठा फटका मात्र मिस्टर हॅमिंग स्ट्रोक आहे. 2 धावा संदीप येत आहेत बॅकिंगसाठी. फाईन लेग रिजन मधनं शॉर्ट फाईन लेग रिजन मधनं राहुल आले ते स्वतः संघनायक. धावसंख्या 13. धावा धावपलकावरती. भावेश मानपाडा यांकडनं राईट ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र चेंडू कट केला. चेंडू टॉवर शॉर्ट थर्ड मॅन रिझन मध्ये फक्त सिंगल. चांगलं क्षेत्ररक्षण. रुपेश होते तिथे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर काटेई संघाची धावसंख्या ती फक्त आणि फक्त 1 गडी बाद. 14. 7च्या सरासरीने धावा कुठल्या आहेत. जाऊन पहिल्या सामन्याचा विचार केला तर जितूला नांदिवली संघाने पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये 29 धावा कुठल्या होत्या. आणि 5 षटकामध्ये आपण विचार केला तर 5 षटकामध्ये तब्बल 62 धावा कुठल्या होत्या. नांदिवली संघाने सामना सुद्धा जिंकला आणि यातून जिंकणारा संघ लगेच नांदिवली संघावर फाईट करणार आहे. त्यामुळे नांदिवली संघाच्या सर्व खेळाडूंनी थांबायचे. दुसरं षटक घेऊन गोलंदाज. तिसरं षटक घेऊन गोलंदाज रुपेश.
गोलंदाज रुपेश. दोन षटकात 14 धावा कुठल्या आहेत. क्रिकेट असा खेळ आहे. पहिल्या सामन्याचा आपण विचार केला जितलेल्या नांदिवली संघाने 3 षटकात 50 धावा कुठल्या होत्या, मात्र 5 षटकात 62 धावा. इथे 2 षटकात 14 धावा कुठल्या येणाऱ्या 3 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कुठाव्या लागतील. यावेळेस मात्र पॉइंटच्या दिशेने घेऊन काढल्या चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडू मागे, मात्र त्याच्या आवाकाच्या बाहेर चेंडू सीमा पार. 4 धावांसाठी गुड शॉट. अनंत पाटील अजूनही खेळपट्टीवर आहे. काटेज संघाचा विचार केला तर आपण मध्ये सर्वात अनुभवी खेळाडू अनंत पाटील. रुपेश. यावेळेस मात्र मोठा फटका, मात्र मिस टायमिंग स्ट्रोक. इथे झेल मात्र सुटतोय. झेल सुटतोय, मात्र एकच धाव मिळते अनंताला. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 20. बघा झेल सुटला होता, मात्र एकच धाव मिळेल. 1 बाद 20 अशी धावसंख्या ती, म्हणजे जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटेज संघाची धावसंख्या ती 20. 30 षटक मार्गस्थ असताना 5 षटकांचा सामना आजच्या दिवसातील आजच्या रात्रीतला दुसरा सामना आयरे विपक्ष काटेई आयरेज संघाने नाणेफेकी जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते, म्हणजे काटेई संघाला. यावेळेस मात्र लाईन बघावी लागेल. ऑफस्टमच्या खूपच बाहेर जाण्याच्या चेंडूपंच प्रवीण पाटील आम्हाला वाईट चिकून करतायत. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या ती 21. 1 गडी बाद 21 अशी धावसंख्या काटेज संघाची. यावेळेस मात्र ब्लॉक हॉल मध्ये चेंडू होता, मात्र चेंडू सन्मान दिलाय. फक्त सिंगल. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या ती 22. 1 गडी बाद 22. 30 षटक मार्गस्थ असताना जर आपण 30 षटकाचा विचार केला तर आतापर्यंत 30 षटकातील 4 चेंडू आलेत. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. पहिला सामना जितलेल्या नांदिवली संघाने सहज जिंकला. यावेळेस मात्र अनंतच्या बॅटमधनं मोठा फटका, डीप मिड विकेटच्या डोक्यावरनं टॉवरिंग षटकार. त्यानुसार 6 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या तिथे 28. अनंतच्या बॅटमध्ये येणारा पहिला षटकार. एक चांगला फलंदाज काटेज संघाचा अनंत पाटील, ज्याच्याकडे बऱ्याच वर्षाचा अनुभव. नक्कीच आज अनुभव पन्हा लावावा लागेल अनंत पाटीलला, कारण धावांची नितांत गरज आहे काटेज संघाला. रुपेश राईट मोर द विकेट. यावेळेस मात्र अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, चेंडू उचलतो फेकी करतोय, पण फक्त सिंगल. षटक समाप्त होतोय. 3 षटकांचा खेळ संपतोय आणि धावफलकावर धावा आहेत त्या 29 धावा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 1 गडी बाद 29 धावा काटेज संघाच्या. एक चांगली सुरुवात, मात्र 2 षटकात पॉवर प्लेच्या फक्त 14 धावा आल्या होत्या. मात्र या षटकात विचार केला तर आपण या षटकात धावा येतात त्या 15 धावा येतात. एक चांगली सुरुवात. अनंतच्या बॅटमधनं एक चांगला फटका आला, षटकार आला, त्यामुळे 15 धावा या षटकामध्ये आल्या आहेत. जर एका बाजूला आपण बघितलं तर
आयरिश संघ तर दुसऱ्या बाजूला जय माता क्रिकेट संघ काटे संघाचा आपण विचार केला ती स्पर्धा आपण बघतोय T20 ग्रुपच्या माध्यमातून. मात्र या T20 ग्रुपचे आमचे आधारस्तंभ आपले सर्वांचे लाडके ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विनोददादा पाटील, त्यानंतर अनंत पाटील काटेई, प्रवीण पाटील भोपर, निलेश म्हात्रे नांदिवली, प्रमोद म्हात्रे देसाई, गणेश भोईर मोठागाव, सुजित पाटील घारिवली, योगेश पाटील सोनारपाडा, रवींद्र संते कोळे, संदीप फुटाणे काटेई, प्रशांत म्हात्रे नांदिवली, प्रथमेश पाटील संदप, कैलास पोरजी धानसर, केजू मुंडे आगासन, अजय भंडारी उसाटणे, चेतन म्हात्रे सागाव, सचिन भोईर उंबारली, प्रवीण म्हात्रे बुरदुल, बबलू पाटील कोळेगाव, गिरीश पाटील घारिवली, राम पाटील घारिवली, वसंत पाटील घारिवली, बाळू पाटील घारिवली, सचिन कडू रोहिंजन, सचिन माई भोपर, हरेश पाटील घारिवली आणि सागर पाटील भोपर हा आमचा T20चा पूर्णपणे ग्रुप यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आणि याचं श्रेय जाते म्हणजे आपले सर्वांचे लाडके ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विनोददादा पाटील जे T20 ग्रुपचे आधारस्तंभ आहेत. 3 षटकांचा खेळ संपतो आणि धावपल करत हवेत त्या एकोणतीस धावा धावपलकावरती. चौथं षटक घेऊन गोलंदाज महेश वैयक्तिक पहिल्या संघाचं चौथं षटक घेतोय मानपाडा एंडकडनं. T20 ग्रुप आयोजित ग्रामीण चषक नाईट रजनी स्पर्धा आपण बघतोय. शॉट थर्डमॅन रिझन शॉट फाईन लेग पॉइंट लॉंग ऑन लॉंग ऑफ. यावेळेस मात्र रिव्हर्सचा वापर केलाय. चेंडू ट्रॅव्हल होतोय पॉइंट रिझन मधनं 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे मात्र त्यांच्या आवाकाच्या बाहेर चेंडू सीमा पार 4 धावांसाठी. अप्रतिम फलंदाजी केली ते आनंद पाटीलच्या माध्यमातून. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या 33. मग काही वर्षांपूर्वी जिमखान्याच्या मैदानात एक स्पर्धा आली होती टेनिस क्रिकेटची शहरी स्पर्धा. त्या स्पर्धेत मी बघितलं होतं अनंत पाटील, प्रमोद म्हात्रे, संदीप भोईर बेतवड्याचे असे दिग्गज खेळाडू होते मात्र आणि त्याच संघाने स्पर्धा जिंकली होती जिमखान्याच्या मैदानात. अजून तो दिवस मला आठवतो. आनंदाने अप्रतिम फलंदाजी केली होती आणि पुन्हा एकदा रिव्हर्सचा वापर केलाय. कोणताही क्षेत्ररक्षक तिथे नाही आहेत. 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे जातात. चेंडू उचलते फेकी करतोय तोपर्यंत 2 धावा मिळत आहेत. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 35 धावा धावपलकावरती. चौथं षटक मार्गदर्शन गोलंदाज महेशचा वापर केला जातोय. अजूनही ती स्पर्धा मला आठवते. ग्रामीण मधनं एक संघ क्वालिफाय झाला होता. त्यानंतर शहरी संघामधनं प्रमोद म्हात्रेचा संघ होता. त्या संघामध्ये अनंत पाटील होते काटेचे. त्यानंतर संदीप भोईर होते बेतवड्याचे. यावेळेस मात्र रिव्हर्सचा खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा राहुल यांचा चांगला क्षेत्ररक्षक 22च्या स्वरूपात एक धाव मिळते. शॉर्ट थर्ड मॅन रिझन मध्ये आपण बघतोय क्षेत्ररक्षक राहुल केनेस होता संघनायक. यष्टीरक्षक सनी पाटील. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या देती 36 धावा धावबल करते. 22च्या स्वरूपात एक धाव मिळते. चौथं षटक मार्गदर्शन महेश. टॅकेलला फलंदाज विशाल चौधरी. यावेळेस मात्र मोठा फटका. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय लॉंग ऑन रिझन मधनं मात्र झेल इथे सुटतोय. 3 धावा इथे पूर्ण होत आहेत. 3 धावा मिळतात विशालला. 3 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या देती 39. ऋतिकेश मनोहर पाटील कोळेगाव यांच्याकडनं 2 चेंडूमध्ये 2 षटकार जर मारले अनंत पाटील यांनी तर 2000 रुपये पारितोषिक अनंत पाटीलसाठी. नक्की आजच्या दिवसातील पहिले पारितोषिक लावले तेही अनंत पाटील या फलंदाजावरती. यावेळेस मात्र रिव्हर्सचा वापर मात्र क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे मात्र झेल पुन्हा एकदा सुटतोय. बघा चांगला फटका होता अनंत पाटीलचा मात्र क्षेत्ररक्षक सुद्धा तिथे तैनात आहेत मात्र झेल सुटतोय. 2 धावा सुद्धा मिळत आहेत. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या देती 41. 41 धावा धावपलकावरती. सातत्याने आपण विचार केला काही वर्षांचा तर अनंत पाटील यांच्याकडे सातत्याने रिव्हर्सच्या माध्यमातून चौकार षटकार. त्यानंतर संदीप भोईर बेतवडे. त्यानंतर प्रमोद म्हात्रे असे दिग्गज खेळाडू सातत्याने आम्ही बघितले त्या खेळाडूंना शहरी क्रिकेटमध्ये सुद्धा. बघा शहरी क्रिकेटमध्ये आपण विचार केला तर खूप चांगले चांगले खेळाडूंची निवड करून एक संघ तयार करतात मात्र त्याच संघांविरुद्ध सुद्धा आपल्या ग्रामीणच्या खेळाडूंनी खूप चांगली कामगिरी दाखवली. षटक समाप्त होतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर
42 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर. पहिल्या षटकात 7 धावा दिल्या होत्या, दुसऱ्या षटकात 7, तिसऱ्या षटकात 15, चौथ्या षटकात 13, म्हणजे 4 षटकात तब्बल काटेरी संघाने 42 धावा कुठल्या आहेत. अजून एक षटक बाकी आहे. या षटकात मी तर म्हणेल 10 ते 15 धावा जरी कुठतोय तर एक चांगला फायटिंग स्कोअर होईल, चांगली झुंज देऊ शकतो मैदानामध्ये. म्हणजे जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटे आमच्या सोबत आमचे गुणलेखक सचिन पाटील, निजे आणि कैलास पोरजी धानसर, त्यानंतर आमचे सहकारी समालोचक ओमकार शेट्टे वाकलन आणि मी नितीन गाण आजेगाव. तर शेवटचं षटक येतो गोलंदाज सनी पाटील. सनी पाटील, चला सनी पाटील जरा जास्त वेळ घेऊ नका बघा, 25 मिनिटाचा अवधी दिलाय पंच. राहुल आपण जास्त वेळ घेत आहे. ऋतिकेश मनोहर पाटील कोळेगाव यांच्याकडं काटे संघाच्या कोणत्याही खेळाडूने 2 चेंडूमध्ये 2 षटकार मारले तर 2000 रुपये पारितोषिक आहे. सनील यावेळेस मात्र मोठा फटका, मात्र मिस टायमिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली येते लॉंग ऑन रिझर्व मध्ये, मात्र फलंदाजी इथे झेल बाद होतोय. अनंत पाटील बॅक टू पॅव्हेलियन, दुसरा गडी बाद होतोय काटेरी संघाचा. डीजे मास्टर 42 या धावसंख्या होती. दुसरा गडी बाजू लक्षात घ्यायचे. यानंतर सामना होईल तो म्हणजे जितूल नांदिवली वर्सेस यातून जिंकणारा संघ असा सामना होईल, लक्षात घ्यायचे. यानंतर चैतन्य अप्रतिम झेल टिपलाय. यावेळेस मात्र अपील केलं जाते, मात्र चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाही. धावसंख्या स्थिर, धावसंख्या ती 42. चांगली गोलंदाजी करतो गोलंदाज सनील पाटील. क्रिकेट टेनिस क्रिकेटचा आपण विचार केला तर शेवटचं षटक म्हणजे नेहमी हाणामारीचं षटक असतं. त्या षटकात धावा नांदिवली संघाला सुद्धा आल्या नव्हत्या. यावेळेस मात्र विशालच्या बॅट मधनं मोठा फटका, मात्र मिस टायमिंग स्ट्रोक आहे. झेल मात्र इथे सुटतोय. दोन धावा, 2 धावसंख्या वाढते. धावसंख्या देती 44 धावा धावबल करते. जर विचार केला तर अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत बघा. 3 चेंडू मध्ये जर 2 चेंडू संदीपला जरी स्ट्राईक आली तर नक्कीच संदीपकडे एखादा चौकार, एखादा षटकार येणं खूप गरजेचं आहे. मात्र विशाल सुद्धा एक चांगला फलंदाज आहे, मात्र मोठे फटके आता विशालला खेळावे लागतील. बघा जी ऍक्टिव्ह लाईट बंद करायची आहे. सनील यावेळेस मात्र इष्टक्षक बीट होत आहेत. एक धाव मी दे 22च्या स्वरूपात. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या देती 45. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. सनील कोळेगाव एंडकडनं यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा यष्टरक्षक बीट झाले होते. आता मात्र डॉट चेंडू होतोय. सनीलने चांगली गोलंदाजी केली शेवटच्या षटकामध्ये. धावसंख्या स्थिरावलेली. धावसंख्या ती फक्त आणि फक्त 45. धावा धावल करती. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. गोलंदाज सनील पहिल्या 17 मधला. यावेळेस मात्र मोठा फटका डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक झेल खाली येतोय. संदीप पाटील कोणती चूक करत नाहीये. अजून एक झटका काटेरी संघाला. 5 षटकांचा खेळ संपतो आणि 5 षटकांच्या समाप्तीत काटेरी संघाची धावसंख्या येते 3 गडी बाद 45 धावा. 46 धावांचं लक्ष येते म्हणजे आयरिश संघासमोर. येणाऱ्या 5 षटकामध्ये यातून जिंकणारा संघ लगेच जितूल नांदिवली संघावर खेळणार, त्यामुळे जितूल नांदिवली संघाने कुठे जायचं नाहीये. पाच षटकात आपण बघतोय ओमकार 45 धावा कुठल्या जय दुर्गा माता काटाई संघाने 3 गडी बाद. मात्र झेल 2 ते 3 झेल सोडले आयरे संघाने. मात्र संदीप पाटीलने शेवटच्या चेंडूवरती अप्रतिम झेल टिपला संदीप फुटाणेचा आणि 45 धावांवरती रोखले ते म्हणजे जय दुर्गा माता क्रिकेट संघ
काटई संघाला आजच्या रात्रीतला हा दुसरा सामना आपण बघतोय. पंचेचाळीस धावा आपण बघतोय. धावा माजी आमदार रमेशदादा पाटील यांच्याकडनं त्यांचा द्वितीय क्रमांक 1 लाख रुपये व चषक आपले सर्वांचे लाडके महाराष्ट्राचे सरचिटणीस राजू उर्फ प्रमोद रतन पाटील यांच्याकडनं त्यांचा तिसऱ्या क्रमांकासाठी पारितोषिक 50,000 रुपये व चषक. समाजसेवक विजय रतन पाटील त्यांचा चतुर्थ क्रमांकासाठी पारितोषिक 50,000 रुपये व चषक आपले सर्वांचे लाडके व T20 ग्रुपचे आधारस्तंभ विनोददादा पाटील यांच्याकडनं त्यानंतर मालिकावीरसाठी बाईक आहे दिनेश पाटील साहेब खार्डी. दिनेश पाटील साहेब खार्डी यांच्याकडनं बाईक आहे. त्यानंतर या स्पर्धेसाठी आम्हाला ज्यांनी सहकार्य केले ते म्हणजे काशीनाथदादा पाटील माजी उपसरपंच काटी, घारिवलीचे माजी सरपंच योगेश पाटील साहेब, त्यानंतर संदीप दादा माई, अमरदादा माई, त्यानंतर महेशदादा पाटील नगरसेवक. या सर्व मान्यवरांचा आम्ही आभार मानतो. तसेच ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी पाण्याची व्यवस्था केली ते म्हणजे प्रवीण भोईर प्रीमियर कॉलनी, त्यानंतर निलेश बनसोडे प्रीमियर कॉलनी, त्यानंतर प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर गुंजन ट्रान्सपोर्ट सागाव चेतन म्हात्रे. तर हा सामना आपण बघतोय 5 षटकांचा. त्यामुळे यानंतर आपण लगेच सामना खेळणार आहे. यातून जिंकणारा संघ नांदिवली संघावर फाईट करेल. मात्र तो सामना 4 षटकांचा असेल कारण की तो सामना दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल. तर 46 धावांचं लक्ष आहे. सामना जेव्हा सुरू होईल ऐकूया आमचे सहकारी मित्र ओमकार शेट्टे यांना. नितीन गान उभ्या आयुष्यात एक ध्यास असू द्या, हातात भगवा आणि काळजात शिवबा असू द्या. महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवरायांचरणी त्रिवार मानाचा मुद्रा आपण करून आणि तमाम लाडके रसिकांचं T20 ग्रुप ग्रामीण चषकाच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय आणि सर्व लाडके रसिकांना घेऊन चलतो मैदानावरती. आज या स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातला पहिल्या फेरीतला दुसरा सामना जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटई वर्सेस त्यांना फाईट डील मैदानावरती आयरीगाव संघ. पहिल्या सत्रामध्ये चांगली कामगिरी केली आहे. गोलंदाजीच्या क्षेत्रामध्ये मी आवर्जून उल्लेख करेल गोलंदाज सनीलच्या नावाचा. पावर प्ले मध्ये फक्त 7 धावा खर्च केल्या. त्यानंतर चांगली गोलंदाजी केली स्लॉगरच्या षटकामध्ये महेशनं. त्यानंतर शेवटच्या स्लॉगरमध्ये आले 1 सेकंड सेकंड स्पेल मध्ये सनील चांगली कामगिरी केली आणि 2 षटकामध्ये पूर्णपणे काटई संघाला डॉमिनेट करत असताना फक्त 45 धावा या चांगली प्रेक्षकांना पाहायला मिळाली आहे. म्हणजे या 46 धावा डिफेन्स करायचे असतील तर गोलंदाजी चांगली करावी लागेल. या गोलंदाजीच्या पाठीचा कणा म्हणजे ज्याची ओळख आहे काटई संघामध्ये संदीप फुटाणे, त्या संदीप फुटाणेला चांगली सुरुवात मैदानावरती करून द्यावी लागेल. एका बाजूला विकेटचं पतंग सातत्यानं टिकून ठेवावं लागेल तर दुसऱ्या बाजूला क्षेत्ररक्षणाचा दर्जा, तर एका बाजूने धावा रोखायच्या असतील आणि विजय संपादन करायचा असेल तर मैदानावरती दडपणाखाली आणावं लागेल. या आयरेगाव संघाला 46 एक मापक लक्ष आणि विजयाची स्वप्ने मनी बाळगून सामना जिंकण्याच्या विलास मनी बाळगून सलामीची जोडी ते मैदानावरती. स्ट्रायकिंगवरती फलंदाज गोपी 9 सेकंडला त्याला साथ देतील मैदानावरती. आयरिश संघाचा अष्टपैलू खेळाडू सनील मैदानावरती सलामीसाठी तयार. ऑल द बेस्ट बोथ टीम. शो द गुड गेम. पहिला चेंडू संदीप फुटाणे गोलंदाजी करताना तुम्ही पाहू शकाल. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये सॉफ्टवेअरना चेंडूला फक्त सन्मान देतोय. स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडूला फीड केलं जातं आणि एका धावेनं संत आणि सावध सुरुवात मैदानावरती पाहायला मिळते. या ठिकाणी आयरिश संघाच्या माध्यमातून पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 क्षेत्ररक्षक तुम्ही डीप मध्ये पाहू शकाल. या 20 सेकंडवरती येत ते म्हणजे डाव्या त्याचे फलंदाज सनील पाटील. एक अष्टपैलू खेळाडू आयरिश संघातील 46 धावा या ठिकाणी चेस करताना आयरिश संघ सेकंड सत्रामध्ये तुम्हाला पाहायला मिळतो. एक क्षेत्ररक्षक डीप मध्ये लॉंग ऑन राजला तुम्ही पाहू शकाल. एक क्षेत्ररक्षक डीप मध्ये मिड विकेटला आहेत. पॉवर प्ले मध्ये अतिशय चांगला सापळा या ठिकाणी रचला जातोय. एखादा फलंदाजाला बाद करण्यासाठी सनीलला रोखण्यासाठी ही क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना तुम्ही या ठिकाणी पाहू शकाल काटई संघाच्या बाजूनं. आज बऱ्याच दिवसानंतर अनंता पाटील सुद्धा खेळताना पाहिलं काटई संघाच्या माध्यमातून आणि इम्प्रेसिव्ह क्रिकेट अनंता पाटील यांच्या पद्धतीने पाहायला मिळाले. एक षटकार सुद्धा आला होता.
गोलंदाज सज्ज होतो संदीप फुटाणे. रफ्तार का सौदागर, पहिला चेंडू बॅकफुटला आले, चेंडू बाउन्स झाला होता, चेंडूची लेन खूप लवकर ओळखली फलंदाजानं आणि अप्रतिम कव्हर ड्राईव्ह या ठिकाणी पाहायला मिळतोय. कॉपी बुक स्टाईल चेंडू एक कव्हर सीमारेषे बाहेर. पहिलाच चौकार सनील पाटीलच्या बारपदनं. धन्यवाद. काटे संघाच्या कोणत्याही गोलंदाजांनी जर हॅट्रिक घेतली तर ऋतिकेश मनोहर पाटील कोळेगाव यांच्याकडनं 2000 रुपये पारितोषिक आहे. आणि बघा एक बॅट हरवली आहे आयरे संघाची. हॅट्रिकसाठी 3000 रुपये पारितोषिक आहे. जर कोणाला बॅट सापडली असेल आयरे संघाची तर घेऊन यायचे. गोलंदाज सज्ज होतो संदीप. हा चेंडू व्हेरी गुड कमबॅक. एकदम मोठा फटका आल्यानंतर फलंदाजाला कशा प्रकारे दडपणाखाली आणावं याचं जिवंत उदाहरण मैदानावरती तुम्ही पाहू शकाल. संदीप फुटाणेच्या माध्यमातून रफ्तार का राजा म्हणून ज्याची ओळख या काठी संघामध्ये तो संदीप फुटाणे आता स्वतःचा वेग आणि स्वतःची ताकद दाखवतो मैदानावरती. आयरेगाव संघाच्या सलामीच्या फलंदाजांना 46 धावा. लक्ष जर पाहिलं तर 9.20च्या सरासरीने धावा चेस करायच्या आहेत आयरे संघाला. हा चेंडू व्हेरी गुड बॉलिंग चूक होती यष्टीरक्षकाच्या माध्यमातून. बॅकअप खूप वेळीच लाभलं होतं. डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न सुद्धा त्या ठिकाणी केला होता. मग दैव बलवंत म्हणावं लागेल या ठिकाणी. फलंदाज गोपीचं त्याला या ठिकाणी जीवनदान मिळतंय आणि धावचीच्या रूपात जी विकेट मिळणार होती ती विकेट मध्ये या ठिकाणी कंप्लीट करू शकत नाही. या ठिकाणी काटाई संघ फक्त सिंगल लाभेल आणि धावसंख्या सिंगलने पुढे सरकती आहे. धावफलकावरती धावा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. 6 धावा पॉवर प्लेचं षटक सुरू असताना या ठिकाणी मैदानावरती पाहायला मिळतं. गोलंदाज संदीप पत्तामध्ये चांगली कामगिरी करतो. संदीप उर्फ सँडी सातत्यानं काटाई संघाच्या माध्यमातून अतिशय चांगली कामगिरी ज्यानं केली आहे त्या संदीप वरती खूप सारा विश्वास असेल काटे संघाच्या पाठराख्यांचा आणि तो विश्वास सार्थ ठेवला जातो आहे. अतिशय चांगली गोलंदाजी होते. गुडलेन स्पॉटवर चेंडूला बाउन्स करतोय. कधी चेंडू आतमध्ये आणला जातोय तर कधी चेंडू बाहेर वळवला जातोय आणि संभ्रमामध्ये पाडलं जात आहे. या आयरेगाव संघाच्या फलंदाजांना गोलंदाज संदीप फुटाणेच्या माध्यमातून सरासरी जास्त महागडी नाही आहे. त्यामुळे एखादी भागीदारी झाली तर आयरेगाव संघ 46 धावा इझिली चेस करू शकेल. त्यामुळे कुठे काही संयम बाळगलाय सलामीच्या जोडीनं. हा चेंडू पूर्णपणे ब्लाइंड स्ट्रोक. अतिशय चांगली गोलंदाजी मैदानावरती. एका चौकाराचा अपवाद जर नितीन काळे वगळला तर या ठिकाणी खूप चांगला षटक मैदानावरती फेकलाय संदीप फुटाणेनं. 9.20ची सरासरी बनवायची होती. मात्र पॉवर प्ले मध्ये फक्त आणि फक्त 6 धावा खर्च करून संदीप फुटाणेनं येणाऱ्या काळामध्ये गोलंदाजांना पाया रचून दिलाय. जेणेकरून सलामीच्या या जोडीला शांत ठेवलं आणि सेकंड गोलंदाजाला मैदानावरती कुठे का विना संधी उपलब्ध करून दिली आहे गोलंदाज संदीप फुटाणेच्या माध्यमातून. ही स्पर्धा तुम्ही पाहताय T20 ग्रुप आयोजित ग्रामीण चषक या स्पर्धेचं 3रं वर्ष आहे. ही स्पर्धा SM डिजिटलच्या माध्यमातून पंकज माळी भोबर आणि आशिष माळी तिसगाव यांच्या माध्यमातून आशिष गायकवाड तिसगाव यांच्या माध्यमातून घराघरामध्ये पोहोचवली जाते आहे. सध्याचा जर विचार केला सर्वप्रथम tenniscricket.in संतोष नाणेकर असतील गौरव सावंत असतील यांना वेबसाईट ओपन केली. त्यानंतर आपल्या परिसराचा विचार केला तर GTC जल्पेश भोईर शैलेश आशिष त्यांच्या माध्यमातून डोंबिवलीच्या खेळाडूंना पुढे आणलं गेलं आणि त्या SM डिजिटल सुद्धा ते कार्य अतिशय चांगल्या पद्धतीनं या T20 चषकामध्ये हाताळताना मैदानावरती प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. सर आपल्या परिसराचा विचार केला या वेबसाईटमुळे आपल्याच डोंबिवलीतील आडिवली गावातील विजय पवार याच्या आखाती देशामध्ये कतार सारख्या एका मोठ्या देशामध्ये त्याची खेळण्यासाठी निवड झाली आहे. त्याला सुद्धा आपण त्याच्या येणाऱ्या वाटचालीसाठी विजय पवार हार्दिक शुभेच्छा देऊ जेणेकरून डोंबिवलीचं नाव बाहेर देशामध्ये सुद्धा गाजू शकतील. सांघिक दुसरं षटक गोलंदाज सज्ज होतोय. हा चेंडू लेनचा विचार नक्कीच करावा लागेल. मेन पंच सुजित पाटील मॅन फ्रॉम घालिवली कित्येक वर्ष क्रिकेटमध्ये ज्यांना अधुराज्य गाजवला त्या सुजित पाटीलला पंचाच्या भूमिकेमध्ये तुम्ही पाहू शकाल. आणि पहिल्या चेंडूवरती राज मैदानावरती लेन भरकटलेत आणि पहिला चेंडू वाईट फेकला जातोय राज पाटीलच्या माध्यमातून. सेकंड वरती फलंदाज सनील नॉन सेकंडला फलंदाज गोपी भागीदारी बनवण्याचा प्रयत्न करतात दोन्ही फलंदाज. हा चेंडू राजा पडल्यानंतर काहीसा आतमध्ये येतो. स्ट्रॉंग अपील. चेंडू पडल्यानंतर पॅड वरती आदला होता
तोपर्यंत लेग बाईटच्या माध्यमातून सिंगल येते पण सुजित पाटील यांचा इशारा येतोय आणि सिंगल ना धावसंख्या पुढे सरकतीये धावपलकावरती धावा पॉवर प्लेचं दुसरं षटक सुरू असताना 8 धावा धावपलकावरती पाहायला मिळतात जशा प्रकारे मी उल्लेख केला नितीन काळन सामना लो स्कोरचा आहे तर सामन्यामध्ये चांगली रंगत या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळेल कारण जेव्हा जेव्हा लो स्कोरचे सामने झालेत तेव्हा तेव्हा धावा डिफेन्स करत असताना जिद्दीनं किल्ला लढवताना आम्ही कित्येक संघांना पाहिलंय आणि तेच टीम स्पिरिट तीच एकात्मता आणि जिंकण्याची स्वप्न काठी संघ आपल्यामध्ये आतापर्यंत बाळगतोय आणि विजयाच्या दिशेनं वाटचाल करण्याचा प्रयत्न केला जातोय गोलंदाज राज पाटीलच्या माध्यमातून आता आयरिश संघाची फलंदाजी सुद्धा खूप खोलवर आहे तोपर्यंत सनील मैदानावरती आहे तोपर्यंत विजयाचे स्वप्न पाहू शकेल आयरेगाव संघ चेंडू इनसाइड एज घेऊन ट्रॅव्हल होतोय एसटी रक्षक चेंडूला फीड करतोय तोपर्यंत अजून एक डॉट बॉल अप्रतिम सामना आता मात्र प्रेक्षकांना पाहायला मिळेल कारण 46 धावा कैलासपोटी जर चेस करायच्या होत्या तर पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये 18 ते 20 धावा येणं गरजेचं होतं मग पॉवर प्ले मध्ये फलंदाजांना बांधून ठेवलाय म्हणजे क्रिकेट एक असा खेळ आहे जो कोणत्याही क्षणाला सरड्यासारखा रंग बदलू शकेल त्यामुळे क्रिकेटमध्ये भविष्यवाणी प्रेडिक्शन करणं खूप कठीण आहे पण ते सामना आता मात्र तुम्ही पाहू शकाल बॅलन्स दोन्ही संघाच्या बाजूनं आतापर्यंत मैदानावरती पाहायला मिळतोय गोलंदाज सज्ज होतो राज पाटील ओव्हर द विकेट हा चेंडू अतिशय चांगला आहे पडल्यानंतर वन्स अगेन इन स्विंग होतोय लेन खूप चांगली पाहायला मिळते आणि स्वतःच्या होम ग्राउंड वरती खेळतोय हा काटे संघ आणि या खेळपट्टीचा पुरेपूर अभ्यास आहे या खेळपट्टीच्या जमेच्या बाजू या काटे संघाला माहिती आहेत आणि त्याच्या अभ्यासाचाच फायदा मैदानावरती होतोय या काटे संघाच्या गोलंदाजांना स्वतःच्या होम ग्राउंड वरती आपली ताकद आपला केलेला अभ्यास आपला केलेला सराव पूर्णपणे दाखवून दिला जातोय या काटे संघाच्या गोलंदाजांकडनं गोलंदाज सज्ज होतो राज हा चेंडू वन्स अगेन ब्लाइंड स्ट्रोक पूर्णपणे इम्प्रेस केलाय राजच्या गोलंदाजीनं काटे संघाच्या पाठराख्यांना पूर्णपणे मन जिंकली आहेत मैदानावरती गोलंदाज संदीपनं त्यानंतर गोलंदाज राज पाटीलनं या ठिकाणी काटे संघाच्या पाठराख्यांची अजूनपर्यंत या षटकातले 2 चेंडू बाकी आहेत आणि सामना आपल्या बाजूने टर्न करण्याचा प्रयत्न मैदानावरती करतायत काठी संघाचे गोलंदाज जो संदीपनं सुरुवात करून दिली ते सातत्य मैदानावरती टिकून ठेवतोय आणि सलामीचे फलंदाज आहेत मैदानावरती गोपी आणि सनील ज्या फलंदाजांकडून अपेक्षा आहेत त्या अपेक्षा मात्र पूर्ण होत नाहीयेत आयरिश संघाच्या पाठीराख्यांच्या थोडंसं डॉमिनेट झालं दोन्ही फलंदाज मात्र फलंदाजी गिअर अप होणं खूप गरजेचं असेल हा चेंडू ओव्हरपिच होता बॅट अँड बॅटच्या मधनं ऑन साईडला सॉफ्टने चेंडूला फक्त बाहेर काढतोय संदीप फुडाने चेंडूला फीड करेल तोपर्यंत फक्त सिंगल आणि सिंगल डबलनं विजयाच्या दिशेनं वाटचाल करण्याचा प्रयत्न मैदानावरती येणाऱ्या काळामध्ये घातकी ठरू शकेल या आयरिश संघाला 11 चेंडूंचा खेळ अजूनपर्यंत पूर्ण झालाय आणि धापलकावरती धावा फक्त आणि फक्त 9 कौतुक करावं तेवढं थोडं कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये निर्धाव चेंडू फेकणं आणि सनील आणि गोपी सारखे फलंदाज आहेत अशा स्थितीला मैदानावरती चांगली कामगिरी केली आहे मी म्हणाल या काटे संघाच्या गोलंदाजांना काटे संघ पण थोडासा वेळ जास्त घेत आहे 25 मिनिटांमध्ये सामना संपणं गरजेचं असेल संदीप शेवटचा चेंडू आहे पॉवर प्लेचा एखाद्या मोठ्या फटक्याची गरज आहे आयरिश संघाला हा चेंडू लवा फुल टॉस आहे फक्त फ्लिक करतो चेंडूला चेंडू ट्रॅव्हल होतो स्कोर ऑफ द विकेट जोपर्यंत चेंडूला फील्ड करेल क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तोपर्यंत 2 धावा वेगानं मैदानावरती कंप्लीट होतात आणि 2 धावेच्या मदतीनं धापलकावरती धावा तुम्ही पाहू शकाल 9.20 ची सरासरी बनवायची होती आणि फक्त 11 धावा धापलकावरती आलेत आणि तब्बल बऱ्याचशा धावेनं पॉवर प्ले मध्ये मागे पडलाय मी म्हणेल हा आयरेगाव संघ मात्र अजूनमध्ये धावा रिकव्हर केल्या जाऊ शकतील कारण 11 धावा धापलकावरती आलेत येणारे 18 चेंडू अजूनपर्यंत बाकी आहेत आणि विजयासाठी मैदानावरती 35 धावेची गरज आहे आता मात्र सामना खूप सुरक्षित होईल आणि आता मात्र खूप चांगला सामना प्रेक्षक वर्गाला मैदानी पाहायला मिळेल डीज दोन षटकांचा वाजविक हे कंप्लीट झाला आता पाहायचं कशा प्रकारे गेम प्लॅन बनवतो मैदानावरती काटे संघ जो दबाव निर्माण केलाय तो दबाव सध्या त्यांना टिकून ठेवला जातोय संदीपचा वापर करून की पाहायचं येणाऱ्या काळामध्ये विशालचा वापर मैदानावरती केला जातोय का या काटे संघाच्या बाजूनं यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये तुम्ही पाहू शकाल राजदीपला तर तुम्ही पाहू शकाल आज अनंत पाटील यांना सुद्धा खेळताना तुम्ही पाहू शकाल सातत्यानं डोंबिवलीचा विकास घडवून आणला ज्याने क्रिकेटसाठी खूप मोठं योगदान दिलं डोंबिवलीच्या क्रिकेटला तर अनंत पाटील यांना तुम्ही सुद्धा पाहू शकाल शॉर्ट मिड ऑनला फील्ड करत असताना अतिशय चांगली कामगिरी
आतापर्यंत केली आहे काटाई संघानं 18 चेंडू आणि 35 धावा. नथिंग इज इम्पॉसिबल द पेपर, अशक्य असं काहीच नाही आहे. आता पाहिजे सलामीचे 2 फलंदाज ज्यांना आतापर्यंत खूप साऱ्या चुका मैदानावरती केल्यात. ज्या फलंदाजांना या पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये 18 ते 20 धावा जमवायच्या होत्या, त्या धावा जमवता आल्या नाही आहेत. त्यामुळे पाहिजे कशा प्रकारे फाईट 18 चेंडू 35 धावा चेस करत असताना देत आहेत मैदानावरती गोपी आणि फलंदाज सनील पाटील. गोलंदाज सज्ज होतोय. सांघिक तिसरा षटक. हा चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय, तो म्हणजे बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू फील्ड होतोय. थोडंसं लेझी क्रिकेट, वेगानं चेंडूला फील्ड करणं आणि फेकणं खूप गरजेचं होतं, कारण तुमच्याकडे धावा खूप कमी आहेत. त्यामुळे क्षेत्ररक्षणाचा दर्जा काटाई संघाला सादर करावा लागेल, तेव्हाच या सामन्यामध्ये दबावाखाली आणू शकतील काटाई संघ या आयरेगाव संघाला. मात्र 2 धावा येत आहेत आणि एकेरी दुहेरी धावेनं जो दबाव निर्माण केलाय तो दबाव त्यामध्ये बाजूला सारण्याचा प्रयत्न करतील या ठिकाणी फलंदाज गोपी आणि सनील. मात्र सांघिक तिसरं षटक फेकलं जातं. विशालच्या माध्यमातून अप्रतिम फिरकीचा जादूगार म्हणजेचा परिचय दिला जातो या काटाई संघाच्या माध्यमातून. त्या विशालचा वापर या ठिकाणी केला जातोय सांघिक तिसऱ्या षटकामध्ये काटाई संघाच्या बाजूनं. हा चेंडू पडल्यानंतर काहीसा बाहेर वळतोय. मेन पंच प्रवीण पाटील यांचा इशारा येतोय. हा चेंडू खराब आहे आणि अवांतर धाव. आमचे गुणलेखक कैलास पोळजी रायगड जिल्ह्यातील धानसक गावातील एक खूप मोठे खेळाडू आहेत. त्यांना गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये तुम्ही पाहू शकाल, तर त्यांना साथ देतात मैदानावरती निजेचे विस्फोटक फलंदाज सचिन गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये. हा चेंडू बीट होत आहे, आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. फायचे पंचांचा निर्णय काय येतोय? नक्कीच फलंदाज या ठिकाणी बाद होत आहेत. सोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता आणि आता मात्र गोपीला मैदान सोडावं लागतंय. थँक्यू डीजे. ऋतिकेश मनोहर पाटील कोळेगावचे नेतृत्व त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी काटाई संघाला चेअरअप करण्यासाठी या ठिकाणी एक पारितोषिक आलाय. कोणत्याही गोलंदाजांना विकेट कंप्लीट केली तर 4000 रुपयाचं कॅश प्राइज काटाई संघाच्या गोलंदाजांना दिलं जाईल. 9 चेंडूंचा सामना केला गोपीनं आणि फक्त 4 धावा जमवल्या. आता मात्र या खेळीचा कुठे का होईना येणाऱ्या काळामध्ये थोडासा त्रास जाणू शकेल धावा चेस करत असताना या आयरेगाव संघाला. कैलास पोळजी आणि आम्ही ज्यावेळी बोलत होतो त्यावेळी कैलास पोळजीने मी म्हटलं होतं काटाई संघाची गोलंदाजी खूप चांगली आहे. जरी 50 धावा आल्या तरी काटाई संघ फाईट देऊ शकेल. मग ते या ठिकाणी 46 धावा डिफेन्स करत असताना चांगली कामगिरी मैदानावरती पाहायला मिळतीये. गोलंदाज संदीप, त्यानंतर राज आणि आता मात्र विशाल सुद्धा सातत्य टिकून ठेवतोय काटाई संघाच्या बाजूनं. हा चेंडू शॉर्ट लेनचा होता, खराब चेंडू, टीट फॉर टॅट जशास तसं प्रत्युत्तर दिलं जातोय. चेंडू कार्पेटच्या माध्यमातून ट्रॅव्हल होतोय, तो म्हणजे डीप फाय लेगला सीमा पार दबाव बाजूला सरणारा हा चौकार येतोय आयरेगाव संघाच्या बाजूनं. आता मग बऱ्याच कालावधीनंतर एखादा फलंदाज डोकं वर काढतोय, तो म्हणजे या आयरेगाव संघाच्या बाजूनं सनीलच्या बॅटमधनं हा चौकार या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि जे आयरे संघाचे बॅटर शांत होत्या, आता मध्ये त्यांच्या स्वप्नांना कुठे कोईना पालवी फुटली आहे. त्यांच्या डोळ्यावरती एक वेगळं स्टेज मैदानावरती निर्माण करून देतो हा चौकार, कारण या चौकारानं दबावाला झुंकारून दिलाय आयरे संघाच्या फलंदाज सनील पाटीलनं. हा चेंडू वन्स अगेन शफल झाले होते, रिवर्सचा वापर करतोय सनील. रिवर्स स्वीप एक शस्त्र, लगी तो बाद नाही तो बर्बाद. मात्र एक चेंडू यावेळी हा रिवर्सचा फटका बर्बाद करून सोडतोय आयरे संघाला. येणारा प्रत्येक निर्धाव चेंडू सुटकेचा श्वास सोडेल काटाई संघ, तर येणारा एखादा मोठा फटका विजयाच्या दिशेनं वाटचाल करून देईल आयरेगाव संघाला. सामना खूप चांगला आहे आणि प्रेक्षक वर्ग जो या सामन्याला पाहतोय SM डिजिटलच्या लाईव्हच्या माध्यमातून, त्या सर्व लाडक्या रसिकांचं ग्रामीण चषकाच्या माध्यमातून मी सहर्ष स्वागत करतोय. गोलंदाजी खूप चांगली होती विशालकडनं. हा चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक, क्षेत्ररक्षक पुढे सरकतो राहुल चौधरी, अप्रतिम झेल टिपला जातोय आणि सनील सारख्या मोठ्या फलंदाजाचा या ठिकाणी अंत झालाय. आणि आता मध्ये विजयाची स्वप्न जागी करून दिली आहेत गोलंदाज विशालनं या काटाई संघाला.
अजून धावफलकावरती धावा आलेत आतापर्यंत त्या म्हणजे 18 या षटकातले चेंडू कंप्लीट झालेत 5 अजून पण एक चेंडू मैदानावरती बाकी आहे एका चेंडूचा खेळ मध्ये त्यासोबत बाकी आहे स्कोर कार्डवरती धावा आलेत फक्त 18-46 धावा चेस करायचे आहेत त्या म्हणजे या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल काटे संघासमोर ऐरेगाव संघाला आणि अजून मध्ये विजयासाठी गरज आहे मैदानावरती येणारे 13 चेंडू आणि 28 धावेची गोलंदाज विशाल या ठिकाणी सज्ज होतोय पंचांच्या भूमिकेमध्ये तुम्ही पाहता प्रवीण पाटील आणि सुजित पाटील या दोन पंचांना खूप वर्ष क्रिकेट खेळलाय अशा क्रिकेटरला तुम्ही पाहू शकाल मैदानावरती पंचांची भूमिका साकारत असताना सनील बाद झालेत नवीन फलंदाज झालेत मैदानावरती संदीप आणि चौथ्या क्रमांकावरती येतोय मैदानावरती फलंदाज भावेश हा चेंडू ऑन द ऑफस्टिकला ब्लॉकल मध्ये फेकला होता प्रवीण पाटील यांचा इशारा येतोय षटक कंप्लीट झालंय 3 षटकांचा वाजवी खेळ मध्ये कंप्लीट होतोय आणि धावफलकावरती धावा 9.20 ची सरासरी ज्या आयरिश संघाला बनवायची होती त्या आयरिश संघाला डॉमिनेट करत असताना फक्त 6 ची सरासरी आतापर्यंत आली आहे धावफलकावरती आणि 18 चेंडूवरती फक्त 18 धावा मैदानावरती जमवता आल्यात काटे संघासमोर 46 धावा चेस करत असताना आयरेगाव संघाला डीजे सनी त्याला प्ले कर चेंडूचा खेळ मैदानामध्ये कंप्लीट झाला त्यामध्ये मॅथमॅटिक कॅल्क्युलेशन करणं खूप गरजेचं आहे फक्त 18 धावा धावफलकावर दिल्यात 46-18 येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 28 धावेची गरज कुठला सामना कुठे येतं तुम्ही पाहू शकाल नवीन काळात फक्त 46 धावा 30 चेंडूवरती बनवायच्या होत्या आता त्याच आयरेगाव संघाला 12 चेंडूवरती 28 धावेची गरज राजकारण आणि क्रिकेट कधी रंग बदलेल हे कोणी सांगू शकणार नाही आणि तोच क्रिकेटचा अनिश्चिततेने भरलेला खेळ मैदानावरती पाहायला मिळतो ग्रामीण चषकाच्या माध्यमातून आलेल्या तमाम लाडक्या रसिकांना सामना अतिशय चांगला पाहायला मिळेल कारण अजूनमध्ये संदीपचा एक षटक आहे त्यानंतर अजूनपर्यंत येणाऱ्या काळामध्ये अनुभवी गोलंदाज काठी संघामध्ये आहेत जयंता पाटील सारखे गोलंदाज आहेत त्यामुळे दाबा चेस करत असताना त्यामध्ये दबावाखाली वावरेल हा ऐरेगाव संघ म्हणजे संदीपमध्ये क्षमता आहे गुणवत्ता फलंदाज भावेशमध्ये त्यामुळे ऐरेगाव संघ सुद्धा विजयाच्या दिशेने अजूनपर्यंत वाटचाल या ठिकाणी करू शकेल 12 चेंडू 28 धावेची गरज ऑल टीम प्रेक्षकांच्या काचाचा ठोका चुकवणारा हा सामना रसिकांना मध्ये पाहायला मिळतोय संदीप येतोय सेकंड स्पेल मध्ये पहिला चेंडू संदीपचा स्ट्रॉंग अपील खूप चांगला आत्मविश्वास या ठिकाणी पाहायला मिळाला होता अपील मध्ये तोपर्यंत फक्त सिंगल या ठिकाणी ती आहे राजचा वापर केला जातोय चौथ्या षटकामध्ये राज पाटील सुद्धा एक वेगवान गोलंदाज आहे आणि स्वतः संघनायक सुद्धा काठी संघाचा आणि एक संघनायक म्हणून चांगली जिम्मेदारी जी दिली आहे काठी संघाच्या पाठराखीनं राजच्या खांद्यावरती ही जिम्मेदारी पार करावी लागेल कमीत कमी धावा खर्च करून आणि एखाद्या फलंदाजाला बाद करून राज पाटील या गोलंदाजाला लेग बाईटच्या मदत सिंगल येते आणि समीकरण बदलत आहे 11 चेंडू 27 धावांची गरज 11 चेंडू 27 धावा पाहिजे कशा प्रकारे फाईट देत आहेत डाव्या त्याचे फलंदाज सेकंडवरती संदीप राज पाटील सज्ज होतोय एक वेगवान गोलंदाज आहेत राज 20 ते 22 पॉइंटचा रिदम आहे राजचा हा चेंडू ओव्हर पिच होता शफल झाले ऑन साइडला जो दबावाला होता या आयरिश संघावरती आणि हा षटकार तो दबावामधून बाहेर काढतोय म्हणजे फलंदाज संदीप अप्रतिम षटकार
शिरकाव करतोय आयरेगाव संघ. क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं, डोंट स्टॉप चेसिंग युअर ड्रीम्स बिकॉज ड्रीम्स डू कम ट्रू. जर तुम्हाला स्वप्न सत्यामध्ये साकारायची असतील तर त्यांना प्रयत्नांची जोड देणं आणि मेहनतीची पराकाष्ठा खेळपट्टीवरती दाखवणं खूप गरजेचं आहे. आणि अशा क्रुशियल सिच्युएशन मध्ये हा षटकार बरंच काही सांगून जातोय या फलंदाज संदीपच्या बॅटमधनं. संदीप सामना संपू शकतील हे दाखवून दिलंय या काटई संघाच्या गोलंदाज राज पाटीलला या आयरे संघाच्या फलंदाजानं. हा चेंडू वन्स अगेन शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न होता. मग यावेळी व्हेरिएशन तुम्ही पाहू शकाल. चेंडूची लेन थोडीशी शॉर्ट होती, चेंडूमध्ये गती थोडीशी कमी होती आणि हा चेंडू मात्र जातोय निर्धाव आणि पुन्हा एकदा दबावाखाली येतोय, तो म्हणजे आयरेगाव संघ. कभी बाजी इधर तर कभी बाजी उधर अशी चित्र मैदानावरती पाहायला मिळत आहे. कारण काटई संघाला जिंकणं जरूर तर आयरेगाव संघाला हार नाहीये मंजूर. आणि हा क्रिकेटचा रंगतदार सामना प्रेक्षकांना मैदानावर अनुभवायला मिळतोय. हा चेंडू वन्स अगेन खूप लवकर खेळतो फलंदाज. क्रिकेटचा मादक सौंदर्य तुम्ही पाहू शकाल. चेंडू ट्रॅव्हल होतो डीप मिड विकेटला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फेकी चांगली आली होती, मात्र बॅकअप थोडंसं लेट लागतोय आणि त्याचाच फायदा उचलला मैदानावरती आयरिश संघाचे फलंदाज संदीप आणि भावेशच्या माध्यमातून. आणि ज्या ठिकाणी सिंगल होती त्या ठिकाणी डबल मध्ये कन्वर्ट केली जाते आणि दडपणाखाली चांगली रनिंग बिटवीन द विकेट मध्ये ती पाहायला मिळते आयरिश संघाच्या बाजूनं. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. स्कोर मोर दॅन 27. 46 धावेचा पल्ला पार करायचा म्हणजे अजूनपर्यंत 19 धावेची गरज आहे विजयासाठी. काटई संघासमोर फाईट देत असताना सेकंड सत्रामध्ये या आयरेगाव संघाला. आयरेगाव संघाची फलंदाजी थोडीशी वीक झाली. जर सनीलकडनं धावा आल्या असत्या तर सामना इझिली चेस करू शकला असता. गोपीकडनं धावा आल्या असत्या तर 46 धावा इझिली चेस करू शकला असता हा आयरेगाव संघ. मग ते त्या चुका पडद्याआड नेण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज संदीप. कौतुक करेल संदीपचं. फुटवर्क खूप चांगला आहे फलंदाजाचा. चेंडूची लेन खूप लवकर ओळखतोय फलंदाज. मग इन मुवमेंटला शॉट सिलेक्शन करत असताना थोड्याशा चुका होतात मैदानावरती. दुसरी धावेचा प्रयत्न करत असताना ही धाव घातकी ठरू शकली असती. जीवावर बेतणारी धाव बनवण्याचा प्रयत्न होता संदीपचा, मात्र योग्य वेळी नकार केला भावेशनं. आणि समीकरण तुम्ही पाहू शकाल. येणारे 7 चेंडू गरज विजयासाठी 18 धावेची. 7 चेंडू 18 धावेची गरज आहे. येणारा चेंडू बरंच काही सांगून जाईल प्रेक्षक वर्गाला. सर येणाऱ्या चेंडूवरती सिंगल डबल आली तर दोन्ही संघ दबावाखाली येतील. येणाऱ्या चेंडूवरती मोठा फटका आला तर सामना रिकव्हर करेल आयरेगाव संघ. सर येणारा चेंडू निर्धाव फेकला गेला तर सामन्यामध्ये मजबूत स्थिती निर्माण करेल तो म्हणजे काटई संघ. जेव्हा सगळं संपून गेलंय असं आपल्याला वाटतं तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू होण्याची. आणि तीच संधी मैदानावरती चालून आली आहे. संदीप आणि भावेश समोर इतिहास रचू शकतील. येणाऱ्या काळामध्ये सामना जिंकला तर आयरेगाव संघाच्या बाजूनं मिडल ऑर्डरचे 2 फलंदाज. षटकातला शेवटचा चेंडू अतिशय निर्णायक चेंडू असेल जो भविष्य घडवेल 2 संघांचं. हा चेंडू अतिशय चांगला आहे. लेग बिफोरचा स्ट्रॉंग अपील. फलंदाज बाद होतो मैदानावरती आणि वन्स अगेन सामना टर्न होतोय जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटईच्या बाजूनं. तिसरा झटका आयरेश संघाला आणि समीकरण उरतं शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडूवरती 18 धावेची गरज असेल आयरेगाव या संघाला. डीजल मेरे बयान का नाम मेरे देवीन का नाम, मेरे बयान का नाम मेरे देवीन का नाम, खुशी से रख लो नाम रे बाबा, खुशी से रख लो नाम, खुशी से रख लो नाम रे बाबा, खुशी से रख लो नाम, खुशी से रख लो नाम रे बाबा, खुशी से रख लो नाम, खुशी से रख लो नाम रे बाबा, खुशी से रख लो नाम. थँक्यू डीजी. 6 चेंडू 18 धावेची गरज आहे. विल वन द मॅच? आय डोंट नो. आय डोंट हॅव एनी आन्सर बट आय से श्योरली मॅच इज व्हेरी हाय व्होल्टेज. सामना अतिशय चांगला असेल. शेवटच्या टप्प्यापर्यंत झुंज देणारा हा सामना प्रेक्षकांना मदती पाहायला मिळेल. आता मग आयरेगाव संघाला कुठे का होईना एका संकल्पनेचा वापर मदती करावा लागेल. टू मी इट डझंट मॅटर हाऊ गुड यू आर. स्पोर्ट्स इन ऑल अबाउट प्लेइंग अँड कॉम्पिटिंग इन स्पोर्ट्स. एन्जॉय टू बी पॉझिटिव्ह अँड ट्राय टू विन. जर सामना जिंकायचा असेल तर संघर्ष करणं हे खूप गरजेचं असेल आयरिश संघाला. कारण 6 चेंडू विजयासाठी गरज आहे 18 धावेची. ऑल द बेस्ट बोथ टीम. शेवटच्या षटकामध्ये वापर केला जातोय. गोलंदाजी करताना तुम्ही पाहू शकाल स्लॉगोच्या षटकामध्ये रोहितचा वापर या ठिकाणी केला जातोय. काटई संघाचा गेम प्लॅन खूप वेगळा आहे.
हा चेंडू या तुम्ही पाहू शकाल अतिशय चांगला होता. चेंडू ट्रॅव्हल होता. राहुल येतो चेंडूवरती. सोबत राहुल चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी पाहायला मिळतात. ऋतिकेश मनोहर पाटील कोळीगाव यांच्याकडनं 5,000 रुपयाचा कॅश प्राइज दिले जाईल विकेट हॅट्रिक साठी. पहिल्या षटकामध्ये संदीपनं फक्त 6 धावा दिल्या. राजनं 5 धावा दिल्या. त्यानंतर राज वन्स अगेन सेकंड स्पेल मध्ये आले. चांगली कामगिरी केली राजनं. आणि आता मध्ये रोहितच्या खांद्यावरती हा विश्वास संघनायकानंतर पाटील राज पाटील त्यानंतर काठी संघाचे संदीप राहुल यांच्या माध्यमातून दाखवला जातोय. अनंत पाटील यांच्या चेहऱ्यावरती तुम्ही स्मित हास्य पाहू शकाल. मग ज्यावेळी 46 धावा झाल्या त्यावेळी जड पावलांनी मैदानावरती उतरला होता काटई संघ. मग कुठे का होईना या काटई संघानं स्वतःची ताकद दाखवली. होमग्राऊंड वरती आपला केलेला अभ्यास त्यांना आता मात्र उपयुक्त ठरला. हा चेंडू तुम्ही पाहू शकाल लेग स्टिकच्या बाहेर आहे. अवांतर धाव या चेंडूवरती येईल आणि अवांतर धावेनं समीकरण बदलत आहे. 5 चेंडू आणि गरज आहे 15 धावेची. पाहिजे रोहित विजयाची भागदौड सुरू ठेवतोय का? जी कामगिरी केली संदीप राज विशालला ते सातत्य टिकून ठेवलं जात आहे का? हा चेंडू ओबीच होता. मोठा फटका. वॉट अ शॉट. चेंडू लॉंग ऑफच्या डोक्यावरनं सीमा पार. आउट ऑफ द पार्क. दणदणीत षटकार. या षटकारानं आता मात्र पुन्हा एकदा सामना टर्न होतोय. अप्रतिम सामना प्रेक्षकांना मैदानामध्ये पाहायला मिळतोय. जिंकण्यासाठी 4 चेंडू 9 धावेची गरज. विकेटचा विचार केला तर काटई संघाचे फक्त 3 फलंदाज बाद झालेत आणि या ठिकाणी बाद झाले 3 फलंदाज आणि नाणेफेकीचा कौल लागलाय तो म्हणजे आयरेगाव संघाच्या बाजूनं. अजून एक प्लस पॉइंट आयरेगाव संघासाठी. जरी 8 धावा आल्या तरी सुद्धा सामना जिंकू शकेल या ठिकाणी आयरे संघ. कारण विकेट लेवल झाली आहे. जर या ठिकाणी एखादी विकेट जाती आहे तर धावा कंपल्सरी चेस कराव्या लागतील. या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आयरे संघानं. संदीपच्या बॅट मधनं हा दुसरा षटकार येतोय. एकमेव असे फलंदाज आहेत आयरे संघातील ज्यांना बराच वेळ मैदानावरती स्वतःची ताकद दाखवली आहे आणि बराच वेळ गोलंदाजांसमोर संघर्ष करतायत आयरे संघाच्या बाजूनं. 4 चेंडू 9 धावा. वॉट अ मॅच. हा चेंडू बीट होत आहेत. आता मात्र प्रेक्षकांचा बीपी हाय होतोय. जो प्रेक्षक वर्ग SM डिजिटलच्या माध्यमातून ही स्पर्धा युट्यूबला लाईव्ह पाहतोय त्या रसिकांचं सुद्धा सहर्ष स्वागत द्या आणि त्या प्रेक्षकांचा सुद्धा पैसा वसूल होतोय. प्रेक्षकांची एकच विश असते सामना कोणीही जिंको मग सामन्यामध्ये रंग व्हायला हवा आणि हा सामना बऱ्याच काही गोष्टी प्रेक्षकांना देऊन जातोय. हा चेंडू वन्स अगेन इनसाइड आउटच्या माध्यमातून खेळतोय. अतिशय वेगाने आले होते क्षेत्ररक्षक संदीप फुटाने. वन्स अगेन चेंडू त्याला बीट करून प्रेक्षकांच्या बीटीस जातोय आणि या चौकारानं पुन्हा एकदा सामना टर्न होतोय दोन्ही संघांच्या बाजूनं. कारण कधी आयरे संघ बॅकफुटला येतोय तर कधी बॅकफुटला येते काटई संघ आणि सातत्यानं अप अँड डाऊन चढाव आणि उतार या 2 गोष्टी पाहायला मिळतात. येणारे 2 चेंडू जिंकण्यासाठी 5 धावेची गरज आणि 4 धावा विकेट न गमावता आल्या तर सामना जिंकू शकेल हा आयरे संघ. एखादा मोठा फटका सामना जिंकून देईल आयरेगाव संघाला तर एखादा डॉट चेंडू पुन्हा एकदा वापसी करून देईल गोलंदाज रोहित या काटई संघाला. नक्कीच जर ओंकानी जर येणाऱ्या चेंडूवरती जर विकेट गेला तर एक चेंडू 5 धावा कंपल्सरी येतील हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. नक्कीच ही सूचना आपण वारंवार देतोय कारण खेळाडूंचं लक्ष मॅच मध्ये असलं तर मी समालोचकांना खेळाडूंना किती चेंडूवरती किती धावा येणं गरजेचं आहे हे सांगणं खूप गरजेचं असतं. 2 चेंडू आणि विजयासाठी 5 धावा विकेट न गमावता 4 धावा सामना जिंकून देतील आयरे संघाला. हा चेंडू अतिशय चांगला आहे. वॉट अ मॅच. अप्रतिम सामना प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवणारा आणि उत्कंठेच्या शिगेला नेणारा हा सामना नितीन काळ्या मदती पाहायला मिळतो. एक चेंडू गरज आहे मैदानावरती 5 धावेची आणि चौकार सामना जिंकून देईल या ठिकाणी आयरे संघाला. मात्र विकेट कुठे का ठेवावी लागेल. म्हणजे शेवटच्या चेंडूवरती कुठलं रहस्य दडलं असेल. काटई संघाचं अस्तित्व टिकून राहील की अस्तित्व टिकून राहील आयरेगाव संघाचं. येणाऱ्या चेंडूवरती 2 संघापैकी एका संघाला मैदान सोडावं लागेल. सर्व प्रेक्षकांना विनंती करतोय त्या जोरामध्ये टाळ्याचा गजर होऊ द्या कारण येणाऱ्या चेंडूवरती भविष्य अवलंबून असेल काटाई आणि आयरेगाव संघाचं. ऑल द बेस्ट बोथ टीम. खूप चांगले प्रयत्न दोन्ही संघाच्या बाजूने होत आहेत. एकदा
हा चेंडू पुन्हा एकदा प्रेक्षकांना परवानी देऊन जातोय. हा चेंडू लेग स्टिकच्या बाहेर आहे. एव्हरी डिलिव्हरी अप टू द लेग स्टंप दिस कॉल द वाईड. प्रेशर ऑन द बॉलर, प्रेशर ऑन द बॅट्समन. दोन्ही संघावरती तेवढाच दबाव आहे. फलंदाजावरती दबाव आहे, दबाव आहे गोलंदाजावरती. त्यामुळे सामना कोण जिंकणार होईल वन द मॅच. एक चेंडू 4 धावा, 3 धावा जरी द्या तरी सामना जिंकेल आयरिश संघ. हा चेंडू अतिशय चांगला बॅट अँड बॅटच्या मध्ये चेंडू बाहेर क्षेत्ररक्षक आले. व्हेरी गुड फिल्डिंग. 2 धावा कंप्लीट होत्या. तिसरी धाव जर ठिकाणी बनली तर मात्र सामना जिंकू शकेल तो म्हणजे आयरिश संघ. आणि तिसरी धाव घेत असताना सामना गमवावा लागलाय आयरेगाव संघाला. मध्ये कौतुक करेल ते म्हणजे संदीपचं, ज्यानं शेवटच्या टप्प्यापर्यंत फाईट दिली आणि या आयरिश संघाला शेवटच्या क्षणापर्यंत आणलं होतं. विजय स्वप्न जागी करून दिली होती. मध्ये एका धावेनं सामना हरलाय मैदानावरती तो म्हणजे आयरेगाव संघ. एक सामना मला आठवतोय सोनरपाडा समीर पाटील यांच्या माध्यमातून जी स्पर्धा ऑर्गनाईज केली होती त्यावेळी पडले वर्सेस खिडकाळी. एक चेंडूवरती 2 धावा आल्या होत्या आणि एका धावेनं सामना हरला होता तो म्हणजे